श्रेयस असोसिएट्स सादर करत आहेत सरफेसी कायद्यानुसार वसुली कशी करायची याचं खास मार्गदर्शन. समजा एखादं कर्ज खातं डिफॉल्ट झालं तर वसुलीची नेमकी कायदेशीर प्रक्रिया काय असते? चला बघूया. सगळ्यात पहिली आणि अनिवार्य पायरी म्हणजे खात्याला NPA म्हणून घोषित करणं. हे RBIच्या नियमानुसारच होतं. आता बघा, हे निकष अगदी स्पष्ट आहेत. व्याज किंवा हप्ता 90 दिवसांपेक्षा जास्त थकला की खातं NPA होतं. एकदा खातं NPA झालं की खरी वसुली प्रक्रिया सुरू होते, तीही कलम 13(2)च्या मागणी नोटीसने. ह्या नोटीसमध्ये किती रक्कम देणं आहे आणि पैसे भरण्यासाठी 60 दिवसांची मुदत हे स्पष्टपणे लिहिलेलं असतं. आणि या ज्या तारखा आहेत ना, त्या खूप महत्त्वाच्या आहेत. 60 दिवसांची मुदत पाळणं बंधनकारक आहे. जर 60 दिवसात पैसे नाही भरले तर मात्र अधिकृत अधिकाऱ्याला मालमत्तेचा ताबा घेण्याचा अधिकार मिळतो. आता ताबा घेण्याचे 2 प्रकार आहेत, सांकेतिक आणि प्रत्यक्ष. म्हणजे एक कागदोपत्री आणि दुसरा जागेवर जाऊन. पण जर प्रत्यक्ष ताबा घेताना विरोध झाला तर AO कलम 14 वापरून दंडाधिकाऱ्यांकडून मदत मागू शकतात. यासाठी एक शपथपत्र द्यावं लागतं. दंडाधिकारी सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालीये का हे तपासतात. ठीक आहे, ताबा तर मिळाला. आता पुढची पायरी आहे मालमत्तेचं मूल्यांकन करून तिचा लिलाव करणं. लिलावाआधी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. व्हॅल्युएशन रिपोर्ट, रिझर्व्ह प्राईस आणि 30 दिवसांची नोटीस. एकदा लिलावात मालमत्ता विकली गेली की खरेदीदारासाठी पैसे भरण्याचे नियम खूप कडक आहेत. बोली जिंकताच एकूण रकमेच्या 25% रक्कम लगेच जमा करावी लागते. आणि ही रक्कम लिलावाच्या दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी भरावीच लागते. आता राहिलेली 75% रक्कम भरण्यासाठी 15 दिवसांची मुदत मिळते. काही खास परिस्थितीत ही मुदत वाढवता येते, पण ती एकूण 90 दिवसांपेक्षा जास्त असू शकत नाही. पूर्ण पैसे भरले की AO सेल्फ सर्टिफिकेट देतो आणि मालमत्तेची मालकी खरेदीदाराकडे जाते. सुप्रीम कोर्टाचे म्हणणे आहे की बँकेने नियम पाळले तर वसुलीलाच प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणजे अधिकृत अधिकाऱ्यासाठी कायदेशीर प्रक्रियेतली अचूकता हीच सर्वात मोठी ताकद आहे. सरफेसी कायद्यानुसार याचं उत्तर हो आहे. कर्ज वसुलीत निर्दोष प्रक्रियाच सर्वात जास्त महत्त्वाची ठरते.